गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? खूप फार चांगला दिवस गेला सगळ्यांचाच. याचं कारण काय? ज्या पद्धतीमध्ये मला तुमचे मेसेज आलेत प्रॉफिट बुकिंगचे, कमेंट्स आलेत पर्सनल वरती, युट्यूब वरती. खूप खूप धन्यवाद, आभार. तुम्ही मला ऐकताय, समजताय, समजण्याचा प्रयत्न करताय. आपण एकत्र वाढतोय, याचा आनंद होतोय. मार्केट एक्झॅक्टली काय करतंय हे आपण प्रेडिक्शन करतो. मी बहुतेक 100% चुकीचं आहे, बरोबर असू शकतो. मी हळूहळू सांगतो. पण त्यामध्ये काहीतरी कारण असतं. कारण युट्यूबच्या माध्यमातून डायरेक्टली तुम्हाला बोलू शकत नाही, तर इनडायरेक्टली डायरेक्टली तुम्हाला एक मेसेज सांगतोय. तुम्हाला व्हिजन देतोय, दृष्टिकोन देतोय, मार्केटची जी दिशा आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर आज मार्केटने बघा, आपण काय बोललो होतो काल, की मार्केटमध्ये 840 जेव्हा तोडेल तेव्हा आपल्याला एक चांगला मोठा मूव्हमेंट मिळेल. मार्केटने आपल्याच ह्याला ओपनिंग दिली, बरोबर आहे. त्यानंतर मार्केटने रिटेस्ट पण घेतला आणि त्यानंतर मार्केट स्लोली आपल्या रेंजला येऊन थांबलं. म्हणजे आपली जी ट्रेंड लाईन याला येऊन थांबलेलं आहे. म्हणजे काय? जेव्हा आपल्या रेसिस्टन्स, सपोर्ट या ट्रेंड लाईनला मार्केट जेव्हा रेस्पेक्ट करणं म्हणजे आपल्या लाईनीला येऊन थांबतंय. बघा, इथे पण इकडनं अजून खाली येऊ शकलं असतं, कारण इथे असं काही गॅप नाहीये, काहीच नाहीये. मार्केट इथपर्यंत जरी यायला पाहिजे होतं 500 पर्यंत, ते इथेच 600च्या वरतीच थांबलेलं आहे, बरोबर ना. ह्याचा अर्थ काय? की इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. नीट लक्ष द्या, 580 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ठीक आहे. याच बेसवरती आज खूप लोकांनी ट्रेड केलाय, की मार्केट इकडनं रेजिस्ट्रेशन घेतं, मग मार्केट इथपर्यंत जर येईल आणि इकडनं जर तुटलं, एक रिटेस्ट घेऊन अजून मार्केट खाली येईल. बघा, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तेव्हा ट्रेडमध्ये घुसता, तुम्ही ट्रेड घेता, तेव्हा तुमची मानसिक स्थिती आहे ना, पीएनएल कडे असते, की मला लाल दिसते का, ग्रीन दिसते का, मला 200 का 400 किंवा 2000 दिसतंय. तुम्ही पीएनएल न बघता, बघा तुम्हाला मी गाईड करतोय एक मेंटर प्रमाणे, टीचर प्रमाणे, सायकोलॉजी बोलतात त्याला, की तुम्ही आहे ना पीएनएल नका बघत जाऊ. तुम्ही बघा की मी 100ला घेतला असेल तर 110ला मला बाहेर निघायचं किंवा याच्यावरती जात असेल मी थांबेन. पण मार्केट 95 ला तुम्हाला निघायचंय. हा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. पीएनएल मध्ये काय होतं माहिती आहे, तुम्ही जेव्हा प्रॉफिट अँड लॉस बघता असताना 200 कमी, 200 जास्त, 500 कमी, 1000 कमी जास्त, लाल हिरवा बघ, तर तुमची मानसिकता ना, तुमचं मेंदू या तुमचं जे पण ताकद असते ना, तुम्ही इथे लावता. तुम्ही मार्केटला बघत नाही. मग लॉस या प्रॉफिट, लॉस मध्ये तुम्ही जास्त थांबता, की आता इकडे मार्केट रिव्हर्स होईल, आणि प्रॉफिट मध्ये लवकर निघता का? कारण का तुम्हाला इथे बघता तुम्ही. पण इकडनं बघून तुम्हाला कळतं की येस, मार्केट इकडनं आलं तर अजून खाली आलं तर अजून पैसा भेटेल, किंवा मार्केट इकडनं वरती गेल्यावर अजून पैसा भेटेल. आणि तुम्हाला सांगितलं, जेव्हा पण मार्केट रेंज तोडतं ना, रेंजच्या बाहेर या कुठल्याही लेवलच्या बाहेर काम करतं ना, तेव्हा मोठा पैसा बनतो. आज चांगला पैसा बनलाय. खूप लोकांचे अभिप्राय, धन्यवादचे मेसेज आले, त्यामुळे सगळ्यांचे आभार हात जोडून अभिवादन करतो त्यांना. मी पण एक छोटासा ट्रेड घेतला होता, जो माझ्या फॅमिली बरोबर मी केलेला. माझी फॅमिली म्हणजे माझा जो ग्रुप आहे तिकडे. एक्सपायरी स्पेशल होता पी, हा माझा स्टेटस आहे. मी एक्झॅक्टली काय करतोय बघा, 160 ला, 120 ला, नंतर 320 ला, 300 ला, तिकडे मार्केट परत खाली आलं. मार्केट खालीवर कलर जात आहे. माझा नवीन बॅच पण चालू होतोय, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत की मी काय केलंय, मी कसं केलंय. मी युट्यूबच्या मध्ये दाखवत नाही कोणाला, पण फक्त एक दाखवलं की मी कसा ट्रेडिंग केलेली आहे. म्हणजे एक शिक्षण देतोय, प्रशिक्षण देतोय. बाकी मी कोणालाही सी या पी घेण्यासाठी उत्तेजित करत नाहीये. मी सांगत नाहीये तुम्ही तुमच्याप्रमाणे ट्रेडिंग करा. मी सेबी रजिस्टर्ड नाहीये. मी फक्त एक युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला लेवल्स कळतील, तुमच्या चुका कमी होतील, तुम्ही चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल. ओके. आता येऊया आपण नक्की मार्केट काय करायला प्रयत्न करतो. बघा, आपल्या लेवल ज्या लागल्या होत्या ना, ट्रेंड लाईन्स, तुम्ही जर बघाल ना, ट्रेंड लाईन आपली लागली होती इकडनं वरची, आणि इकडनं खालची पण लागली होती. तुम्हाला सांगितलं की 26 तारखेपर्यंत मार्केट लगभग इथे येईल. आता मार्केटने काय केलं माहितीये, की आपल्या ट्रेंड लाईनच्या वरती क्लोजिंग दिली, बरोबर आहे. मुद्दा नंबर 1, मोस्टली 580 600च्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. ती एक पॉझिटिव्ह
गोष्ट आहे. बघा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह मध्ये तुम्ही काय करता हे तुमच्यावरती आहे. कारण ट्रेडिंग तुम्ही उद्या सकाळी कराल, उद्या मार्केट काय लेवलला ओपन होईल, त्यानंतर ओवायस काय असतील, पीसी रेशो काय, ते सगळं कॅल्क्युलेट करून आपल्याला ट्रेडिंग करायची असते. ठीक आहे. त्यानंतर सुद्धा आपण जर बघतोय ना 1 आवर वरती, तर 1 आवर तुम्हाला क्लिअरली दिसून येईल. क्लिअर म्हणजे खूप क्लिअर, स्पष्ट एकदम. मी असा लावून आहे ना उलटा येतो, कारण तुम्हाला गोष्ट समजली पाहिजे. तुम्हाला काय समजलं बघा, की 840 जो आपण हर वेळेला सांगतोय, तो एक चांगला रेसिस्टन्स आहे, स्ट्रॉंग. कारण का एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा झालंय, तेच झालंय तो. आणि मार्केट त्याच्यावरती खूप दिवस होतं. त्यामुळे मार्केटला जर वरती जायचं 24,000ची लेवल या 24,400 पर्यंत जायचं असेल, 24,700 पर्यंत जायचं असेल, तर मार्केटला ही 23,800 ची लेवल तोडणं खूप अत्यावश्यक आहे. ती कधी तुटेल येणारा काळ आणि दिवस दाखवेल. ओके. मोठ्या मोठ्या रॅल्या पण बघायला तुम्हाला भेटतील, कारण आता मार्केट त्या कंडिशन आलंय. बघा इथे मार्केट गॅप आहे, तो मार्केटने लगभग तरी गॅप भरलेला असं मला वाटतंय. त्यामुळे मार्केट आता परत खाली येऊन वरती जाणं या वरनं खाली येणं, हे सगळं किंबहुना परंतुच्या गोष्टी आहेत. पण मार्केट बघा ना आता इथे खूप छोट्या पद्धतीने चाललंय आणि कुठेही गॅप ठेवत नाहीये, बॅक फिल करत चाललेलं आहे. त्यामुळे बायर्स स्ट्रॉंग तर आहेत, पण वरनं सेलर्स पण तेवढेच स्ट्रॉंग आहेत. मग ह्या लोकांना हरू दे. एक तर बायर्स हरतील, एक तर सेलर्स हरतील, आणि त्यानंतर जी एंट्री होतील त्या आपल्या एंट्री असल्या पाहिजेत, आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रॉफिट होतो. ओके. जर आपण एका दिवसाच्या चार्टवरती येऊन बघतोय ना, तुम्हाला खूप काही गोष्टी क्लिअर होतील. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट विल रिपीट द हिस्ट्री. इथे मी एक रेड कॅन्डल छोटी अशी बघण्याची अपेक्षा करत आहे. मार्केटने खूप मोठी रेड कॅन्डल बनवली आहे. ओके. आता का माहितीये का, हा सायकोलॉजिकल ट्रेडिंगचा भाग आहे. बिग टाइम फ्रेम वरती काय होतं ना, तेव्हाच आपल्याला छोट्या टाइम फ्रेम वरती कळतं. 5 मिनिटावरती तुम्हाला ट्रेडिंग तुम्ही करू शकता, पण तुम्हाला समजण्यासाठी वरच्या टाइम फ्रेम 15 मिनिटं, 1 तास, अर्धा तास, 1 डे, वीकली हा अभ्यास करायला लागतो. म्हणून मी तुम्हाला डेलीचा अभ्यास देतोय कॅन्डल्स वरती. का? कारण का तुम्हाला कळतंय एक्झॅक्टली काय ते. ठीक आहे. बघा मार्केटने रिजेक्शन घेतले, जी मार्केट रिजेक्शन लेवल जी आहे ती पण बरोबर इथेच आहे. तुम्हाला दिसून येईल की इथे वरती आणि इथे खाली. ओके. मार्केटने येतात ना, हा जो फ्लॅग अँड पोल बनवलेला आहे बघा, हा फ्लॅग अँड पोल असा बनवलेला आहे. ह्याचा ब्रेकआउट जर झाला तर मार्केट डायरेक्टली खाली नाहीतर वरती. आणि मार्केटचा स्क्वीज होत चाललंय. स्क्वीज म्हणजे दोन्ही साईडनी दाबत चाललेलं आहे. वर खाली छोटं होत चाललंय, आणि इकडे मग मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. तो बहुतेक उद्या पण होऊ शकतो. कारण का होतंय काय, आपण एक्सपायरीला बसतो, बुधवारी मार्केट रॅली केली, आज एक्सपायरी होती, मार्केट चांगली मुवमेंट दिली, उद्या चांगली मुवमेंट होईल फ्रायडे म्हणून, या सोमवारी सकाळी मुवमेंट होईल. पण मार्केट आता अशा पद्धतीमध्ये काम करणार आहे जिकडे एक मोठा प्रॉफिट बुकिंगचा विषय होणार आहे. लिहून घ्या तुम्ही. आज 21 तारीख आहे, सगळ्या एक्सपायरी संपल्या वीकलीच्या, आता सगळ्या मंथली एक्सपायरी आहेत. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता फक्त एकाच गोष्टीवरती, मंथलीवरती. त्यामुळे मंथलीवरती आता मोठा प्रेशर असणार, आणि जेव्हा प्रेशर असतो तेव्हाच मार्केट चांगल्या मुवमेंट देतो. ओके. विषय असा येतोय की वरची मला 840ची लेवल, आणि इथे जी लेवल आहे जी माझी ना, ती लगभग 720 आहे. मी इथे 580 घेतलेली आहे. का? आणि इथे स्ट्रॉंग सपोर्ट आहे छोट्या टाइम फ्रेम वरती, तुम्हाला कळेल. हे बघा, तर आता आपण इथे ह्या लेवलला जरा पुढे घेऊया. ओके. ट्रेंड लाईन तशीच ठेवूया, वरचे खालचे ट्रेड सगळे तसेच ठेवूया. उद्या मार्केटने काय केलंय ह्याच्यावरती पण चर्चा करूया. शुक्रवार आहे, खूप ट्रेडर्स खेळत आहेत, का प्रीमियम हाय असतात, त्याच दिवशी जास्त प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता असते. कळलं का? मैदान जेव्हा खुललं तेव्हा गाडी पळवण्यामध्ये मजा येते, पण जास्त भीड असेल तेव्हा कळत नाही कुठे जावं, राईट मारावं की लेफ्ट मारावं. त्यामुळे उद्या एक चांगला प्रॉफिट बुकिंगचा विषय होऊ शकतो. ओके. मी बहुतेक चुकीचा बरोबर असेल, 100% चुकीचा या 100% बरोबर असू शकेल. ओके. उद्या मार्केटने काय केलं पाहिजे बघा. उद्या मार्केटने ना माझ्या मते फ्लॅट ओपनिंग देऊन जर मार्केट ह्या लेवलला टेस्ट करून 500 कुठे 580, नीट आहे का, 580च्या लेवलला टेस्ट करत असेल आणि जर वरचा मुवमेंट घेत असेल, तर मग आपण उद्या वरच्या टार्गेटसाठी काहीतरी बघू शकतो, जे 800. पण इथे परत काय होते, 800ची रिजेक्शनची लेवल आहे किती, 840. मार्केट जर गॅपअप होऊन टेस्टिंग करून या रिटेस्ट करून जर 800च्या लेवलच्या वर जात असेल, तर उद्याच्या उद्या तुम्हाला 24,000ची लेवल पण बघायला भेटेल. 24,000 म्हणजे राऊंड फिगर 24,000 नाही,
980, 960 असे 23,960, 980. जर मार्केट ते न करता याच्या खाली जर केलं 580च्या खाली गॅप डाऊन ओपन जर केल्या तर मग इथे रिटेस्ट बघायची गरज नाही. मार्केट इकडनं ह्या लेवलला किंवा ह्या लेवलला टेस्ट करायला येऊ शकतं. कुठल्या लेवल आहेत? 360 आणि इथे जी लेवल आहे ती आहे 480. लगभग 200 पॉईंटची इथे तुम्हाला रॅली भेटू शकते. इथे पण सेम आहे 700, 800, 200 पॉईंटची परत रॅली. म्हणजे मार्केट त्या कव्हरला आहे जिकडे मार्केट कुठे पण फिरू शकतं. म्हणून उद्याचे दिवस जरा बघण्यामध्ये काढा आणि जर काय अशी मोठ्या मुवमेंट असतील तर मग तुम्ही डायरेक्टली इथे ट्रेड करू शकता. मी लेवल्स खूप सुंदर प्रमाणे एकदम व्यवस्थित पद्धतशीर प्रमाणे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हर वेळा माझा प्रयत्न तोच असतो की सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं जेणेकरून तुमची येणारा प्रवास सुखद व्हावा. ट्रेडिंग करताना तुमच्या मनामध्ये भीती नसावी. लेवल स्ट्रॉंग असतील, अभ्यास स्ट्रॉंग असेल तर दुनियामधली कुठलीही ताकद नाही तुम्हाला स्टॉक मार्केटपासून पैसा काढण्यापासून रोखण्यासाठी. पण त्या अगोदर तुम्हाला स्वतःला तयार व्हायला लागेल. स्वतःला म्हणजे माइंड कंट्रोल करणं जरुरी आहे, डिसिप्लिन करणं जरुरी आहे, पेशन्स करणं जरुरी आहे. आज पण जेव्हा मी काही गोष्टी घेतल्या तेव्हा तो मार्केट वरनं परत खाली आला, पण नंतर परत जो गेला वरतीच गेला. मग हे रिटेस्टिंग टेस्टिंगच बोलतात ना ह्याला एक प्रकारचा. त्यामुळे थांबणं जरुरी आहे. जर तुम्ही ट्रेड घेताय, कुठे ट्रेड घेताय, कुठे एंट्री करताय, तुमच्या लेवल्स काय त्या खूप इम्पॉर्टंट असतात. फक्त मी लॉस होतोय आणि बघत राहिलोय आणि मार्केट खाली उचललंय, मी वरच्या साईडला खेळलोय आणि खाली येते खाली ते आता रिव्हर्स होईल असं नाही. काही काही लोक खूप थांबतात आणि त्यानंतर मग मोठा लॉस घेऊन जातात. आणि जेव्हा प्रॉफिट होत असतं ना तर पटकन 500,000 घेऊन निघून जातात. का? दोन्हीकडे तीच संभावना ठेवा. 10 पॉईंट 20 पॉईंट असेल लॉस, त्याच्यानंतर लॉस नाही. प्रॉफिट बुकिंग करायला शिका, लॉस तसंच बुकिंग करायला शिका. माझं बोलण्यात तात्पर्य काय? खूप सिंपल आणि साध्या सोप्या भाषेमध्ये लाईन्स आणि व्हिज्युअलायझेशन तुम्हाला तुमच्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे. त्या पद्धतीमध्ये काम करा. काही गोष्टी नसतील समजत तर मला मेसेज करा, कॉल करा. मी जर मार्केटमध्ये नसेल तर नक्कीच रिप्लाय देईन आणि माझ्या स्टुडंट्सना माहिती आहे मी पटकन रिप्लाय देतो. कुठल्या गोष्टीने कोण अडकलं असेल, काय मदत असेल पटकन, कारण का मला माहिती आहे समोरचा माणूस पेनिक मध्येच स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला कॉल करतो. कोणाला वेळ नाहीये आपल्याशी बोलायला समजायला. पण जेव्हा काय प्रॉब्लेम असतो तेव्हाच लोक कॉल करतात आणि तेव्हा उत्तर देणंच म्हणजेच एक संबंध, एक नातं आम्ही जोडतो. माझ्या बहिणी आहेत किती स्टॉक मार्केट मधल्या, त्या मला मेसेज करतात सर काय करायचं आता, त्याचा रिप्लाय देतो मी. अशी किती माझी स्टॉक मार्केटची फॅमिली आहे जिकडे मी रिप्लाय करतो. त्यामुळे तुम्हाला पण काय प्रश्न असतील तर नक्कीच रिप्लाय करा, कारण का फक्त मी शिकवून सोडत नाही. शिकवल्याच्या नंतर जेव्हा ते समजतात आणि जेव्हा काहीतरी करायला लागतात ना तेव्हा खरा त्यांना सपोर्ट लागतो आणि तो सपोर्ट मी हर एक सेशन मध्ये, हर एक बॅच मध्ये देतो. माझा 9वा बॅच चालू झालेला आहे. तुम्हाला पण इंटरेस्ट असेल तर नक्कीच मला मेसेज करा. काय प्रश्न असतील ते विचारा, त्यानंतरच तुम्ही पुढचा पाऊल उचला. मी तत्पर आहे, मी ऍक्टिव्ह आहे. स्टॉक मार्केट बद्दल प्रति मला आदर भावना आहे, कारण का इकडनंच माझं घर चालतंय, मला पैसा भेटतोय. त्यामुळे मी हर वेळा सांगतो की मार्केट सुप्रियर आहे. मार्केटला एका देवाप्रमाणे माना. इकडनं लक्ष्मी येते, जी येते ती तुमची आहे. ओके. आणि जी जाते ती तुम्हाला शिकून जाते. तुम्हाला लॉस जरी झाला ते तुम्हाला शिकून जातं की मला चुका नाही करायच्या आहेत. खूप लोक आता जेव्हा 7व्या बॅच मध्ये आम्ही कालच्या दिवशीच एक सेशन घेतलेलं की नक्की काय झालेलं, परवा दिवशी की नक्की काय झालेलं, कसं काय प्रॉब्लेम आहे कोणाला. सगळ्यांचे प्रश्न होते, सगळ्यांचे प्रश्न पण बरोबर होते आणि त्यांची उत्तरं पण दिली आणि त्यांना गोष्टी समजल्या, त्या गोष्टी पटल्या. काही चुका आहेत त्या सुधारण्याच्या आहेत. पेशन्स असणं जरुरी आहे. पटकन ट्रेडमध्ये घुसणं, लॉस मध्ये थांबणं, या सगळ्या गोष्टी आम्ही डिटेलमध्ये सांगतो. आणि माझा सेशन गेल्या महिन्यात संपलेले आहे क्लासेस, तरी पण मी रिपीट सेशन का घेतो, कारण का त्यांना सपोर्टची गरज आहे. तसंच हर एक स्टुडंट, हर एक फॅमिली मेंबर माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फक्त त्यांनी मला संपर्क करावा, त्यानंतर मी तिकडे योग्य वेळ त्यांना मार्गदर्शन करतो आणि करत राहणार आहे. ठीक आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल, लेवल समजले असतील आणि खरंच तुम्हाला ह्याच्यातनं काय ज्ञान भेटत असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटद्वारा मला कळतं की मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि त्या कमेंट मधनं मला अजून ऊर्जा भेटते तुमच्यापर्यंत पोहोचण्याची. शेअर करा. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद.
गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.